गणेशाय नमः. लीला जयाची असे अद्भुत, त्या स्मरारे केशवाप्रत. मेदिनी पत्र करुणी निश्चित, ते तो पुरेना लेखासी. सप्तसागराची शाई करोनी, 18 भार वनस्पतीची लेखणी. तेही पुरेना गुणवर्णनी, लीला जयाची अगाध. नारायणाचे करिता चिंतन, सकळ पातकाचे होतसे दहन. अजामिळ पातकी पूर्ण, उद्धरिला स्मरताची. माधव नामी अतितर गोडी, वैभव भाग्याची होतसे जोडी. दुःख दारिद्र्य देशोधडी, भाग्य चालत येई घरा. वाचे वदता गोविंद, मना माझी प्रकटे आनंद. सदा सर्वदा चित्ती मोद, वर्णिता नये वाचेसी. विष्णू स्मरता विकल्प जाती, संकल्पादी भावना सुटती. पुन्हा घडेना पुनरावृत्ती, जन्म मरण फेऱ्याची. भावे स्मरता मधुसूदन, केले जये कालिया मर्दन. स्मरती तया शांती भुवन, अखंड प्राप्त होतसे. त्रिविक्रमाते जे का स्मरती, त्रितापे तयांची शमती. मानवा प्राप्त सहज स्थिती, घडून येई साक्षेपे. वामनाचे करिता ध्यान, अंगी संचरे बळ गहन. शत्रूचे होते हनन, मित्रत्व उपजे जगात. श्रीधराची अपार सत्ता, असंख्य दुष्टांते संहरिता. जो का मोक्ष सुखाचा दाता, स्मरण तयाचे करावे. आठवत्या ऋषिकेशाचा, सोडविता जो पूर्वकर्माचा. ध्यास लागला तयाचा, बाधा घडेना कलीची. पद्मनाभा जो स्मरतसे, कुल तयाचे पावन होतसे. स्वये ब्रह्मची होऊनी बैसे, दुजा भाव राहीना. गोकुळी दामोदरे चोरिले दही, गाती मुनिजन व्यासादी सर्वही. उदरी तुझलागी बांधिले पाही, नामाभिधाना तै पावला. संकर्षणा स्मरता चित्ती, षड्रिपू नाशा पावती. जगी होई तयाची ख्याती, परत्री साधन तया घडे. प्रद्युम्नाचा करिता धावा, गजेंद्रा परी होतसे जीवा. संसारीचा न पडे गोवा, मुक्त होई साक्षेपे. अनिरुद्धाची न वर्णवे स्तुती, उषा हरणी केली ख्याती. असुरा वाटे तयाची भीती, कंपपोटी सुटतसे. जे का क्षीरसागरीचे निधान, तो हा पुरुषोत्तम जाण. भक्ता कारणे पाही भुवन, धर्महानी होताची. स्मरारे अधोक्षजा प्रती, अपार पापे स्मरता जाती. गायल्या अधम उद्धरती, नाम महिमा अगाध. प्रल्हादाचे भक्तीसाठी, नरहरी रूपे स्तंभी प्रकटी. राक्षस करुणी हिंपुटी, ब्रीद मिरविले अगाध. अच्युते कालयवन मर्दिला, जनार्दनाची अघटित लीला. कीर्तन प्रसंगी ऐकू चला, शरण जाऊ उपेंद्रासी. हरिहर स्मरता त्रिवार, भाषा दोष जाती साचार. गोकुळी दाविल्या लीला अपार, कृष्णनाथे करुणी. नामे भगवंताची अनंत, त्या माझी काही वर्णिली येथ. जो का नियमे याते स्मरत, जीवनमुक्त तो जाणावा. भगवंताची ही नामे उत्तम, स्मरताची उद्धरती अधम. निरसावया देहीचा भवभ्रम, साधन सोपे असे पै. येथवरी जाहले नामस्मरण, आता कथेचे पूर्वानुसंधान. मातुले द्रव्याची महती वदून, बोध केला सखारामा. चोपडे ग्रामाहून सखाराम निघाला, वंदुनिया मामा मामीला. अडावद ग्रामी पोहोचला, चरण वंदिले सद्गुरूचे. इतुका कथाभाग जाहला, तो तुम्हासी निवेदिला. अवधान द्यावे पुढील कथेला, एकाग्र मने करोनी. धरणग्राम जयाचे जन्मस्थान, शांडिल्य गोत्र परम पावन. कर्ममार्गी जो का निपुण, अध्यात्मज्ञानी विशेष. मंडोजीराव ढमढेरे येऊन, आपुले ग्रामी गेला घेऊन. योगक्षेमासी सनदी जमीन, करून देई श्रीनिवासा. योगक्षेमाची चिंता निवारिली, अग्निहोत्राची दीक्षा घेतली. वेद विहित कर्मे भली, अति आनंदे करीतसे. विद्याभ्यासा विद्यार्थी असती, तया लागी वेदाध्ययन देती. प्राज्ञ पुरुष येता तया प्रती, अध्यात्मचर्चा करीती पै. ऐसा जयाचा नित्यक्रम, तेथे पातला सखाराम. नमन करुनिया सप्रेम,
बैसता जहाला सन्निध, कुशल प्रश्न जहाले परस्पर, सखा मनी उदास थोर, अनुग्रहासी झाला आतुर, सद्गुरु कृपा साधावया, ऐसे जाणुनी तयाचे मानस, वदती तया श्रीनिवास, ईशे निर्मिले मानवास, भावार्थ तयाचा कळावया, श्रेष्ठ धर्म साधाया साधन, मुख्य शरीर हेची जाण, कैसेनी तयाचे जनन, कथा ऐके तयाची, योगी योगभ्रष्ट होऊन, स्वर्गाहुनी होतसे पतन, सभाग्य गृही होतसे जनन, पूर्वसुकृते करुनी, पुण्यवान असती जे नर, कुलीन गृही जन्म तया साचार, माता पित्यांचे पवित्र आचार, जगी असती निर्दोष, ऋतुमती स्त्री झाल्यापासून, वर्ज दिवस 3 असती जाण, करिता सचैल स्नान चतुर्थ दिन, शुद्धता पावे स्त्रियेसी, इंद्राच्या ब्रह्महत्येचे पातक, विभागिले तिही ठाई देख, सरिता वन्ही स्त्री पूर्वक, दोष दिधले वाटुनी, प्रथम पूर सरितेचा, त्याग करावा प्रथम ज्वालेचा, 4 दिवस स्त्रियेचा, सुज्ञे स्पर्श करू नये, सचैल स्नान केल्यावरी, चौथे दिवशी शुद्ध होय नारी, 69 दिवसा उपरी, पूजनी योग्य देव पितरा, गर्भवती होता 7 दिवसात, अशुची प्रजा तेणे उपजत, भाग्यहीन करंटी निश्चित, दुष्टकर्मी रत सदा, 8 दिवसापासून, प्रजा जी का होते जाण, वैभवशाली धनसंपन्न, तया वासना धर्माची, पुत्रप्राप्तीचे समदिवस, विषम काळ कन्येस, संभवे जरी 14 रात्रीस, भाग्यनिधी निपजेतो, 5 दिवसापासून, मधुर आहार करावा सेवन, कटू उष्ण अतितीक्ष्ण लवण ऐसे पदार्थ वर्जावे, क्षेत्राची जैशी मशागत, बीज तैसे त्या माझी उपजत, यास्तव स्त्रियांनी असावे शुचिर्भूत, सात्विक आहार सेवावा, पुरुषानेही तैसे जाण, स्थिर राखावे आपुले मन, पुष्प तांबूल मधुर आहार सेवन, सात्विक वृत्ती राखावी, जैशी जैशी रतिसमयासी, वासना उद्भवे मानवासी, त्या त्या गर्भ घेई गुणासी, पितृवासने करोनी, बीजभूत चैतन्य वीर्यात, इच्छापूर्ती वीर्य व चित्त, तिहींचा संगम जेव्हा होत, गर्भसंभवे ते काळी, स्त्री पुरुषाचे शुक्र शोणित, तयाचा एकवटुनी पिंड बनत, पुण्यवान असता गर्भात, सुख साधे मातेसी, पुंसवनादी संस्कार घडती, उच्चस्थानी ग्रह पडती, पुण्य पुरुष जन्मा येती, दाने मिळती याचका, असता पुत्र बालकावस्थेत, विद्या विनय संपन्न होत, तारुणी येता तया सत्संगत, शास्त्री पारंगत होतसे, धन संपन्न दानशूर, आत्मा अनात्माचा करी विचार, कैशी उत्पत्ती कोठे लय साचार, ब्रह्मचिंतन वृद्धपणी, परब्रह्म म्हणजे परमात्मा पूर्ण, नित्य असे परी असंग जाण, पृथ्व्यादी जगतासी व्यापून, अनात्मवस्तूसी वेगळा, पंचमहाभूते जी असती, पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणती, 5ही जव एके जमती, पंचभौतिक त्या नाव, पंचभौतिक गुण पिंडाचे, त्वचा अस्थि मास नाड्या पृथ्वीचे, शुक्र शोणित लाळ मूत्र पाण्याचे, क्षुधा तृषा आळस निद्रा तेजाची, पळणे चढणे रस्वदीर्घ होणे, ही तो वायूची असती लक्षणे, शंका चिंता शून्यत्व मूर्छा येणे, आकाशाचे गुण असती, पूर्वजन्माच्या कर्मे करून, मन बुद्धी चित्त अहंकार जाण, या नाव चतुष्ट अंतःकरण, दशेंद्रिये त्यावरी, ज्ञानेंद्रियाच्या जाका देवता, दिशा वायू नारायण सविता, वरुण अश्विनी कुमार तत्वता, अनुक्रमे जाणावे, अग्नी इंद्र उपेंद्र मित्र प्रजापती, ह्या देवता कर्मेंद्रियाच्या असती, जाणावया आपणाप्रती, गुरुकृपा साधावी, पंचभौतिक पिंडाप्रती, दशनाडिका मुख्य असती, तयांची नावे तुझ निश्चिती, यथानुक्रमे कथीन,
ईडा पिंगळा सुषुम्ना गांधारी गज जिव्हा यशस्विनी पूषा भारी आलंबुषा कुहुशंखिनी शरीरी दशनाडिका प्रख्यात प्राण अपान समान उदान नाग कुर्म कृकल देवदत्त धनंजय जाण ऐसे दशवायू शरीरी राहुन सेवा करीती देहाची होता सूर्य प्रकाशमान आपुले उद्योगा लागती जन तैशी सत्ता आत्म्यापासून वायुसी कामे करावया नरदेहा माझी दोन प्रकार प्रवृत्ती आणि निवृत्ती पर स्वार्थ परमार्थाचा विचार अनुक्रमे करावा ह्या व्यावहारिक देहासी सार्धत्रय कोटी लोमसंख्येसी 7 लक्ष संख्या केशासी 20 नखे असती पै दंत दाढा मिळुनी 32 4 सहस्र तोळे शरीरी मास 4 शत तोळे शोणित खास शेर अर्धा मेद पै त्वचा तोळे 28 मज्जा तोळे 48 जीव तुल्य महारक्तास वजन 12 तोळे पै वीर्य पुरुषा मासे 20 10 मासे रज स्त्रियास स्थूल सूक्ष्म नाड्या शरीरास असंख्य असती जाणपा पित्त व जल तोळे सार्धशत कफ 25 तोळे संख्या भरत विष्ठा मूत्र असे शरीरात संख्या तयाची कळेना ऐसा भाग या शरीराचा आता तो पारमार्थिक देहाचा पर्वत पृथ्वी समुद्र ग्रहाचा गुण जे का ब्रह्मांडाचे विराट रूपाची जैसी स्थिती ती कैशी या शरीराप्रती कळावया तुझ निश्चिती श्रवण करऊ तुझ लागी चरणाखालचा भाग तल चरणावरी असे वितल गुडघ्यात जाणिजे सुतल महातल उरू भागी तलातल ते कुरपरात रसातल गुह्यस्थानात पाताळ असे कटिप्रदेशात सप्तभुवने असती पै भूलोक नाभिस्थानात भुवर्लोक नाभीवर किंचित स्वर्ग जाणिजे हृदयात कंठी महर जाणिजे मुखा माझी जनलोक मस्तकी राहे तपोलोक ब्रह्मरंध्रात सत्यलोक सप्तलोक असती हे मेरू तो त्रिकोणी शरीरावरती मंदरगिरी तया खालती दक्षिण भागी कैलास म्हणती वामकोणी हिमालय निषध वरील रेखा दक्षिण वामरेखी गंधमादन वामरेखेवर पर्वतरमण सप्तकुलाचल असती हे जंबूद्वीपाचे अस्थिस्थान मध्यस्थानी शाकल जाण मासी कुशा द्वीप असे पूर्ण क्रौंच द्वीप शिरा माझी शाल्मली आहे त्वचेवर मोमेद ते रोमी साचार नखा माझी द्वीप पुष्कर सागर स्थाने ऐके पै क्षारोद सागर मूत्रात क्षीरोद जाणावा दुग्धात सुरोदधी म्हणती कफात घृत सिंधू मज्जे माझी रसो दधी शरीर रसात दधी समुद्राचे स्थान रक्तात स्वादू सागर कंठा आत सुज्ञे ओळख जाणावी नाद चक्री असे भास्कर बिंदुचक्री जाणा शीतकर नयनी वास्तव्य भूमी कुहर बुध राहे हृदया माझी मणिपूर चक्र नाभीचे आत त्या माझी भार्गव राहात नाभिस्थानी शनी वसत मुखी वास्तव्य राहूचे हृदयापासून कंठापर्यंत दिधले स्थान केतुप्रत शरीरी नवग्रह असती स्थापित विराट रूप म्हणती जया विराट रूपी शरीर आपुले ईश्वर चिंतन पाहिजे केले प्रभात काळी उठून या भले पद्मासन घालावे घालून या पद्मासन 6 चक्रांचे करावे चिंतन अजपा जप जपून सार्थक करावे देहाचे ही अजपा नावाची गायत्री मुनिजनांसी मोक्षदात्री जपे जो का या धरित्री पापा वेगळा होतसे प्रताप अजपा गायत्रीचा अज्ञपणा घालवी जीवाचा लाभ तो मूळ स्वरूपाचा प्राणी मात्रा होतसे आता 6 चक्रांचा करू विचार प्रथम चक्र ते मूलाधार दुजे स्वाधिष्ठान तिजे मणिपुर अनाहत विशुद्धी साचार आज्ञाचक्र 6वे मूलाधार लिंगस्थानी स्वाधिष्ठान नाभीभुवनी हृदया माझी पूरकमणी कंठी जाणिजे अनाहत
विशुद्ध स्थान भुवईचे ब्रह्मरंध्री आज्ञाचक्राचे ऐसे प्रकार 6 चक्रांचे देही चिंतन करावे. 6 चक्रांचे विवेचन अग्निप्रमाणे दैदिप्यमान वर्णाचा उद्भव तयापासून शरीरा माझी होतसे. सूर्याप्रमाणे प्रकाशमान कशाचे अंतापर्यंत असून जया नाम स्वाधिष्ठान 6 पत्रे असती जया. मणिपूर चक्र जे का असे आरक्त रंग तयाचा भासे. दशपत्री जे का विलसे डादी ते फकारात. अनाहत चक्र 12 पत्रांचे पीतवर्ण सुवर्ण कांतीचे कंठगत प्रमाण शब्दाचे जाणे तया विवेकी. विशुद्धी चक्राचा ऐके प्रकार कांती जया जेवी शीतकर. 16 पत्री शुद्ध साचार ज्ञाते पुरुष जाणती. आज्ञाचक्र प्रकाश रूप असे सहस्त्रपत्रांचे कमळ विलसे. आनंदमय सदा भासे शिव शाश्वत म्हणती जया. गणेश ब्रह्मा विष्णू शंकर जीव गुरु ही दैवते साचार. अनुक्रमे योजना परिकर षटचक्राची जाणावी. आपुला जो का श्वासोश्वास चालला आहे रात्रंदिवस. 600 सहस्त्र 21 सूक्ष्म गती जयाची. बाह्य श्वास येता हकार मुखा माझी येता घडे सकार. हम सम अक्षरे जप परिकर अजपा जप जीवासी. 600 अर्पावे गणेशाला 6 सहस्रते प्रजापतीला. 6000 अर्पी विष्णूला तितुकेच देई शंकराते. जीवासी अर्पी 1000 सहस्त्र 1 द्यावया गुरुवर. जपसंख्येची वाटणी साचार ऐशा देवती असे पै. ऐशी जपसंख्या निवेदन संप्रदाय परंपरेचा जाण. शुकसनकादी मुनी अरुण उपदेशिले शिष्यांसी. ती परंपरा अद्यापि जाण आचरिताती विद्वज्जन. सर्वदा करीत असावे ध्यान एकाग्र बुद्धी करोनी. मानसी मानस पूजा साधन गुरु उपदेशाचा जप करून. अजपा गायत्री जप संपूर्ण गुरुचरणी अर्पावा. जे का ब्रह्मरंध्री आज्ञाचक्र असे ते सहस्र दलांनी बहुविलसे. हंसारूढ माझी श्री गुरु बैसे करद्वय असती जया. एका हातात ते वरदान दुजे हस्ती असे अभयदान. ऐशा दोही करी वस्तू 2 जीवा लागी अर्पावया. सहस्रदल पंकजं सकलशीतरश्मिप्रभं वराभयकराम्बुजं विमलगन्धपुष्पाम्बरं प्रसन्नवदने क्षणं सकलदेवतोरूपिणं स्मरेच्छिरसि हंसगं जननव्याधिवैद्यं गुरुं. सहस्रदलाचे कमळावरी सद्गुरूची मूर्ती गोजिरी. सालंकार बैसली सुंदरी अभयवराते अर्पावया. यास्तव करावे तयाचे चिंतन जो का चुकवी जन्ममरण. मानसिक पूजा तयाची करून स्तवन करावे तयाचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐशा प्रकारे स्तवन करून भावे तया लागी करावे नमन. आरोह अवरोह क्रिया साधून ध्यान करावे कुंडलीचे. आरोह म्हणजे श्वासा ओढणे. अवरोह क्रिया खाली सोडणे. 6 चक्रा माझी कुंडलीने संचार करावा सर्वत्र. ब्रह्मलोकी जावयाचे साधन सुषुम्ना नाडिका जाण. यास्तव तिजलागी साधून योगी ब्रह्मांड साधिती. ब्रह्मांडी स्थान ते विष्णूचे सदानंदमय ज्योतीचे. ध्यान धारणा त्या रूपाचे ब्राह्म मुहूर्त साधावा. निश्चळ राखावे आपुले मन स्वतःचा करावा प्रयत्न. मार्ग साधावा गुरुपासून अखंड सुख भोगावया. देहासी न व्हावे पतन यास्तव सद्गुरु आधी करून. सकल क्रियेचे करावे साधन मोक्ष मार्ग साधावया. मानसिक याग केल्यावर गणेश विष्णू पूजावा शंकर. तैसेच पूजन बाह्यात्कार साकार रूपा पूजावे. जया पुरुषा देहाभिमान अंतर्वृत्ती तया अशक्य जाण.
तयाने साकार भक्ती करून मोक्ष मार्ग साधावा. मानवा मोक्षप्राप्तीचे अनंत मार्ग असती साचे. परी सुलभ साधन भक्तीचे जगी मान्य असे की. ब्रह्मदेवादी सकल मुनी वेदशास्त्र 18 पुराणी. माझी भक्ती मुकुटमणी फळ पावे तपाचे. यज्ञ यागादी क्रिया असती चित्तशुद्धी लागी करीती. परी श्रेष्ठ जगा माझी भक्ती असे स्त्री पुरुषा सुलभ. जो का या जगी असे पुण्यवान तो भक्तियोगाचे करी साधन. मोक्ष सुखाचा लाभ पावून सार्थक करी जन्माचे. ऐसे अध्यात्म निरूपण श्रीनिवास होऊनी प्रसन्न. सखा रामाते बोध करून वदते जहाले ते काळी. बा सखया मन करुनिया स्थिर मार्ग धरुनिया भक्तिपर. साधुनिया रुक्मिणीवर धन्य होई जन्मिया. ऐसे कथुनी ते अवसरी अनुग्रह करुनी तयावरी. मंत्र सांगितला त्रयोदशाक्षरी पावन केले तयासी. गुरुकृपा होताची जाण सखा अंतरी पावे समाधान. धन्य धन्य गुरु माऊली जाण पावन केले मज लागी. मस्तक ठेवूनिया चरणावरी श्री गुरु ते भावे नमन करी. स्तवन करुनिया अपरंपारी तनुमन धनासी अर्पिले. सद्गुरु सखा रामाते कथिती आता जावे ग्रामाप्रती. सांडुनिया संसार प्रीती भक्ती मार्गी लागावे. सखा रामे करुनी वंदन ग्रामी यावया निघाला तेथून. नंतर ग्रामा माझी येऊन पर्णकुटिका बांधील. ती कथा परमपावन पुढले अध्यायी करू निरूपण. संत कथा रश्मी तेज किरण नाश करी तमाचा. संत सखाराम चरित्र कथनी नरहरीची नव्हेची वाणी. वदता वदविता चक्रपाणी मानवी इच्छे घडेना. संत सखाराम चरित्र लीलामृत भक्ती ज्ञान वैराग्य भरित. भाविक भक्त सदा परिसोत 19 अध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु.